नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आता जवळपास फॉर्मची डेट संपत आली. शेवटचे 10 दिवस बाकी आता फॉर्म भरण्यासाठी. जर 15 दिवस फॉर्मची डेट जर वाढली तर पुढे वाढू शकते आपण याच्या प्रश्नचिन्ह ठेवूया. ओके, जर वाढली तर अति उत्तम, नाही वाढली तर हरकत नाही. पण तुम्ही आता अर्ज भरण्यासाठी जे आहे ना तुमचं माइंडसेट, कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून द्या. का माहिती का, कुठेही गेलं तरी तुम्हाला पेपर हा असणारच आहे. कुठेही गेलं तरी तुम्हाला पेपरचे मार्क हे 85च्या जवळ तुम्हाला घेऊन जायचे. कारण 85+ मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असं का सांगतो, कारण 85+ हा तुमचा सेफ स्कोर असतो पेपरसाठी. म्हणजे हा जर तुम्ही इथं जर जाताय तुम्ही ह्या पेपरच्या या मार्कांच्या जवळ, तर तुमचे पोलीस होण्याचे चान्सेस खूप वाढतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 85+ मार्क घ्या पेपरला. मग आता 85 कसे घ्यायचे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचं शेवटचं फिनिशिंग कसं द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण मुलं कन्फ्युज आहे अजून पण, काही केल्याने मार्क वाढत नाही. मुलं काय करताय माहिती का, सिलेबस करताय अजून पण. बरोबर आहे, सिलेबस करा तुम्ही 100% करा. माझा व्हिडिओ बघितला म्हणजे असं नाही का सिलेबस डायरेक्ट बंद करा, नाही, सिलेबस चालूच ठेवायचा आहे. पण आता तुम्हाला जास्त एफर्ट कशाला द्यायचे माहिती का, तर तुम्हाला जास्त एफर्ट द्यायचे PYQ ला. कशाला, तर PYQ करायचे तुम्हाला. सगळ्यात जास्त जर काय करणार असाल ना तर तुम्ही PYQ वर भर द्या. PYQ म्हणजे काय असतं, तर मागील झालेला प्रश्नपत्रिका याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 प्रश्न हे काय होतं ना, बऱ्यापैकी रिपीट होत असतात बऱ्यापैकी. आणि तुम्हाला समजतं एखादा टॉपिक आहे, उदाहरणार्थ मराठी व्याकरणाचा आपण अलंकार टॉपिक घेऊ. या अलंकारामध्ये कोणता अलंकार हा जास्त वेळा विचारला गेलेला आहे हे आपल्याला याच्यातनं समजतं. कधी कधी असं होतं की गणिताचे नंबर पण चेंज होत नाही. मराठी व्याकरणाचा PYQचा जो काय एखादा अलंकार आहे, एखादा समास आहे, तो जशाच तसा आहे तो पर्यायांश. कारण पेपर सेट करणारे काय करताना मागे झालेले जे प्रश्न आहेत ते बघता आणि ते टाकून देता. मग त्यासाठी तुम्ही इथं जास्त वेटेज द्या. जर तुम्ही 50% सिलेबस करताय बरोबर ना, तर तुम्ही 50% अभ्यास जो आहे ना तो तुम्ही PYQ केला पाहिजे, म्हणजे प्रश्नपत्रिका केल्या पाहिजे. या प्रश्नपत्रिकेने तुमचे हमखास पेपरला मार्क वाढणार म्हणजे वाढणार. एखाद्या विद्यार्थ्याचा सिलेबस कव्हर झालेला नाहीये बरोबर ना, एखाद्याचा सिलेबसच झाला नाहीये, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर ही बॅच करायची. अशा विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये तुम्हाला काय होणार आहे, की इथं तुम्हाला जे गणित आहे जे तुम्हाला येत नाहीये पुस्तकामध्ये सगळे 100% सोडून दिलेले नसता. म्हणजे तुम्ही एखादा पेपर सोडवायला घेतला आणि पेपर सोडवल्याच्या नंतर तुम्हाला उदाहरणार्थ 70च प्रश्न त्याच्यातले समजले, किती 70 किंवा 60च समजले, 30 प्रश्नांचे उत्तरच तुम्हाला आलेले नाही किंवा 40 प्रश्नांचे. पण ना आपण 70 धरलं ग्राह्य, 30 प्रश्न तुम्हाला माहितीच नाही जे पुस्तकात पण दिले नाही. मग असे 30 प्रश्न तुम्हाला कुठं सोडून भेटणार आहे, तर तुम्हाला या बॅच मध्ये सोडून भेटणार. तर याच्याने मार्क वाढेल का, हमखास मार्क वाढतील. आपले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी बॅच घेतलाय त्यांना जे अडलेले गणित आहे ते त्यांचे सुटत आहे. जे त्यांना मराठी येत नाही, मराठी बद्दल जास्त सांगायची गरज नाही. तुम्हाला आपलं मराठीची जी पद्धत आहे ती सगळ्यांना माहिती आहे. आपली काय क्वालिटी, मराठी व्याकरण आपण किती रुपयामध्ये शिकवलंय, फक्त 19 रुपयामध्ये. हे 19 रुपयामध्ये मराठी शिकवलंय, त्याच्यामुळे तुम्हाला इथं मार्क जाणार नाही. म्हणून सांगतोय ह्या गोष्टीवर फोकस करा. जर तुम्हाला ह्या वर्षी जर वर्दी मिळवायची असेल तर सगळ्यात जास्त भर कशावर देणार, तर प्रश्नपत्रिका. आता शेवटचा सेशन जो आहे ना तो याच्यावरच असतो सगळा. तुम्ही कुठेही फॉर्म भरा, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 36 जिल्ह्यांमध्ये तुम्ही SRPF ला फॉर्म भरा, जिल्हा पोलीस भरा, काही करा, तुम्ही बॅच घ्या नका घेऊ हा नंतरचा प्रश्न आहे. पण पोलीस होण्यासाठी सगळ्यात ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, किंवा तुमचा भाऊ असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणी असेल त्यांना विचारा या प्रश्नपत्रिकेचं काय महत्व आहे, ह्या किती प्रमाणामध्ये सोडवल्या पाहिजे. बरं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय करायचं माहिती का, एखादा पेपर आपण सोडवायला घेतला ना, तर पेपर सोडवायला घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, जर तुम्हाला 100 पैकी 70 मार्क पडले, किती 70 मार्क, मग याच्यामध्ये तुम्ही अंदाजित तुक्के लावलेले असतात किंवा काही जय मातादी वगैरे केलं असं सगळे, मग उरले किती रे, तर 30 मार्क. 30 मार्क तुमचे चुकले. मग तुम्ही या 30 मार्क जे चुकलेले आहे ना याच्यावर काम नाही करत. जोपर्यंत तुम्ही चुकलेले प्रश्न कुठेतरी लिहून ठेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही चुकलेल्या प्रश्नांवर काम करणार नाही,
तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्दी भेटणार नाही. एक वही करा आणि त्या वहीमध्ये काय करा, शक्य होईल तेवढे प्रश्न लिहायचा प्रयत्न करा, शक्य होईल तेवढे, सगळे नाही म्हणत मी, कारण का वेळ कमी आता. नसल तर मोबाईलमध्ये फोटो काढून घ्या आणि ते काहीतरी झेरॉक्स मारा, काही करा, पण जोपर्यंत आपले चुकलेल्या प्रश्नांना आपण त्याचं हे का चुकलं आणि मला हे का येत नाही हा प्रश्न जोपर्यंत तुम्हाला पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला वर्दी भेटणार नाही म्हणजे नाही. मग त्यासाठी करायचं तुम्हाला. ओके, एवढंच करा, जास्त भर देऊ नका. सिलेबस 12 महिने केला तरी कव्हर होत नाही, परत विसरतं माणूस सिलेबस. त्यासाठी हा सगळ्यात चांगला पर्याय. जर काही अडचण असेल तुम्हाला तर माझा नंबर देऊन जातोय तुम्हाला, या नंबरवर मला फोन करा. तुम्हाला काही जर बॅच संदर्भात म्हणा किंवा ऍप डाउनलोड करायचं असेल तर याच्या संदर्भात काही अडचण आली असेल तर मला तुम्ही या नंबरवर तुम्ही फोन किंवा मेसेज करू शका. बिंदास राहा, माझं मार्गदर्शन हे तुम्हाला शेवटपर्यंत असणार आहे. मी तुम्हाला काही इथं काय तुम्हाला 1000 रुपये नाहीये, फक्त 100 रुपये तुम्हाला खर्च करायचे. ओके, तेवढ्या याच्यात तुम्हाला बॅच भेटणार आहे. 999 ची बॅच तुम्हाला फक्त किती 99 रुपयामध्ये भेटणार आहे. PYQ ची बॅच. ऍप डाउनलोड करायचे लक्षदीप अकॅडमीचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक पण देणार आहे. पण PYQ करा, लक्षामध्ये चुकलेले प्रश्न लिहून ठेवा, तरच फायदा होणार आहे भरतीमध्ये. ओके, काही अडचण असेल तर मला याच्यावर तुम्ही नक्की एकदा फोन मेसेज करू शकता. ओके, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, लवकरच आपण पुढील लेक्चर सोबत भेटू. धन्यवाद.